शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो तो उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय झालेला आहे. तर त्याच वेळेस एक डीप डिप्रेशन मध्य भारतावर सरकलेला आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रासहित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या काही राज्यांवर पुढे होण्याची शक्यता आहे. ओरिसा, छत्तीसगडला त्याने बऱ्याच प्रमाणात अतिवृष्टी केली आहे. महाराष्ट्रातील स्थिती आपण 1 जूनपासून 29 जुलैपर्यंत बघितली. 105% पाऊस कोकण गोव्यामध्ये झालेला आहे. 116% पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये घाटमाथ्यावर झालेला आहे. महाराष्ट्राच्या मराठवाडा खास करून भागामध्ये 30%ची घट, विदर्भात 23%ची घट, तर एकूण 97% पावसाची नोंद महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. मात्र यामध्ये असमान वितरण आहे. विदर्भामध्ये यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचं मोठं प्रमाण आहे. मात्र चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे दुष्काळी आहेत. त्यापाठोपाठ एक बुलढाणा जिल्हा जर सोडला तर संपूर्ण पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. 34% घट सिंधुदुर्ग आणि 55-56% घट नंदुरबारमध्ये कायम आहे. अतिवृष्टीचे जिल्हे नाशिक, पुणे, रायगड, मुंबई आणि पालघर हे आहेत. त्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण हे असमान आहे. भारतामध्ये एकूण परिस्थिती जर बघितली तर 1 जूनपासून 29 जुलैपर्यंत 15% पावसाची घट आहे. म्हणजे देशात दुष्काळी परिस्थिती आहे. 85%च पाऊस नोंदला गेला आहे. जुलैसारखा सर्वात जास्त पावसाचा महिना हा देशामध्ये महत्त्वाचा आहे. आणि तरी देखील जर एवढी मोठी घट असेल तर हे वर्ष मोठ्या दुष्काळाचा सामना करणार आहे हे लक्षात येतं. या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पूर्व गुजरात, घाटमाथ्यासहित मध्य महाराष्ट्र, ओरिसा आणि काश्मीर या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी रेड कलर आहे त्या ठिकाणी 20%पेक्षा जास्त घट आहे. तर 20%च्या आतली घट ही हिरव्या कलरमधील राज्यांमध्ये दाखवण्यात आलेली आहे. पूर्वेकडे नेहमीच एलिनोच्या वर्षामध्ये अतिवृष्टी असते, परंतु त्या ठिकाणी देखील दुष्काळी परिस्थिती आहे. केरळ हे राज्य सर्वाधिक पावसाचं असून देखील त्या ठिकाणी सुद्धा एलिनोच्या या वर्षामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या 24 तासातील पाऊस आपण जर बघितला तर पश्चिम बंगाल, पूर्वेकडील काही राज्य आणि झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक होतं. पावसाच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत त्यामध्ये आपण बघतो सर्वाधिक नोंद ही छत्तीसगड आणि ओरिसामध्ये झालेली, त्यापाठोपाठ तेलंगणा आणि विदर्भात झालेली आहे. कोकणामध्ये काही प्रमाणात संपूर्ण केरळपर्यंत घाटमाथ्यावर झालेली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण गेल्या 24 तासात कमी होतं. पहिलं डीप डिप्रेशन आपल्याला मध्य भारताकडे सरकताना भारतीय हवामान खात्याने दाखवलेलं आहे. त्याचा ट्रॅकही आपण अपडेट झालेला बघतो. जवळपास मध्य प्रदेशच्या पूर्व भागामध्ये याचा प्रभाव आहे. मात्र अतिशय घासून असल्यामुळे विदर्भाच्या त्याचा परिणाम विदर्भात जाणवणार आहे. ओरिसावरून निघाल्यानंतर त्यांनी छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग आणि पूर्व मध्य प्रदेश असा प्रवास केला आहे आणि अतिशय सरळ रेषेत प्रवास आहे. भारतीय हवामान खात्याच्या अलर्टनुसार आज महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट तर घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश, पूर्व
गुजरात आणि पूर्व राजस्थानमध्ये देखील आणि तेलंगणामध्ये देखील आज 30 तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. 31 तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात येलो अलर्ट, तर कोकण घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. 1 ऑगस्टला विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोकण घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्र, कोकण या विभागात येलो अलर्ट कायम ठेवलेला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर येलो अलर्ट 2 तारखेलाही कायम आहे. कोकण घाटमाथ्यावर येलो अलर्ट 3 तारखेलाही कायम आहे. 4 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पाऊस उघडीप घेईल. आज 30 तारखेला विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता JFS मॉडेलने व्यक्त केली आहे. याचा बराच भाग मध्य प्रदेश, छत्तीसगड असाही राहण्याची शक्यता आहे. उद्या मध्य प्रदेशच्या बऱ्याच भागात त्याचा प्रभाव राहील. मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि उत्तर महाराष्ट्रात थोडा त्याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टीलाही पाऊस राहण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव 1 तारखेला संपतोय महाराष्ट्रावरचा. हलकं ते मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 2 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं वातावरण पुढे राहण्याची शक्यता आहे. या मॉडेलने दक्षिण बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली विकसित होण्याचा अंदाज कायम ठेवलेला आहे. त्यामुळे या वादळी प्रणालीचा भारतीय भूभागावर किती परिणाम होणार आहे ते आपण बघणार आहोत. ECMW मॉडेलने मात्र महाराष्ट्रावर या डिप्रेशनचा किंवा डीप डिप्रेशनचा पूर्ण प्रभाव दाखवलेला आहे. जसंही आता हे कोकणाच्या किंवा अरबी समुद्राच्या टप्प्यात येईल तसा याचा प्रभाव अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, अगदी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र देखील याचा जोरदार प्रभाव राहण्याची शक्यता आहे. अगदी सोलापूर, पुणे, अहिल्यानगरपर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ECMW मॉडेलने तरी महाराष्ट्रावर त्याचा तुफान परिणाम दाखवला आहे. त्यामुळे ओढे नदी नाले प्रवाहित होऊ शकतात. भरलेल्या पाणी प्रकल्पातून विसर्ग झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा आपण काल दिलेला अंदाज कायम आहे. दुष्काळी भागात दुष्काळ निवारणासाठी या पावसाचा नक्की उपयोग होईल. 31 तारखेला देखील महाराष्ट्रावर त्याचा मोठा प्रभाव दाखवण्यात आलेला आहे. अगदी जळगाव, अकोला, बुलढाणा, जालना, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यावर त्याचा मुख्य प्रभाव 31 तारखेला राहण्याची शक्यता आहे. 1 तारखेला मात्र याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये म्हणजेच धुळे, नंदुरबार, थोडा नाशिकच्या आणि जळगावच्या भागामध्ये याचा प्रभाव राहील. कोकणातही हलक्या पावसांच्या सरी होत राहतील. 2 तारखेपासून किरकोळ पावसाळी परिस्थिती विदर्भ, मराठवाड्यात राहू शकते स्थानिक स्वरूपात. कोकण किनारपट्टीला मध्यम पावसाची शक्यता आहे. 3 तारखेला उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भ अशी हलकी पावसाळी परिस्थिती राहणार आहे. 4 तारखेला स्थानिक वातावरण मराठवाडा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण असेही राहणार आहे. परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे आणि कधीकधी स्थानिक स्वरूपाचं पाऊसही बऱ्याच भागात चांगला होतो. 5 तारखेला विदर्भ आणि कोकण असं हलकं वातावरण आहे. 6 तारखेला ही दक्षिण पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भ, कोकण स्थानिक वातावरण आहे. पूर्व विदर्भामध्ये एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे. कोकणातही तिचा प्रभाव राहील 7 तारखेला. 8 तारखेला पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात कमी असणार आहे. 9 तारखेला दक्षिण कोकणात पाऊस वाढतोय, इतरत्र पावसात जोर नसणार आहे. 10 तारखेला केवळ कोकणात दक्षिणेला पाऊस असेल, इतरत्र पावसाची शक्यता कमी आहे. 11 तारखेला विशेष प्रभाव नाही. 12 तारखेलाही विशेष प्रभाव नाही. थोडं
विदर्भामध्ये हलकी पावसाळी परिस्थिती काही विभागात तयार होऊ शकते. 13 तारखेला एक नवीन सिस्टम विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि आपण असं सांगितलेलं आहे की ऑगस्टचा पूर्वार्ध हा कमी पावसाचा, तर उत्तरार्ध हा अधिक पावसाचा असण्याची शक्यता आहे. हा प्राथमिक अंदाज आहे आणि अशा हालचाली आपल्याला 13 तारखेपासूनच विदर्भातून दिसू लागतील. नवीन वादळी प्रणाली ही महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. आपण या मॉडेलनुसार धावती चाल जर या डिप्रेशनची बघितली तर दिलेल्या ट्रॅकनुसार अतिशय सरळ रेषेत ते पुढे सरकणार आहे. मध्य प्रदेश, विदर्भ असा त्याचा प्रभाव राहणार आहे. महाराष्ट्रावर मोठा परिणाम या डिप्रेशनचा किंवा डीप डिप्रेशनचा होणार आहे. डीप डिप्रेशनचा त्याचा दर्जा कायम ठेवण्यात आलेला आहे भारतीय हवामान खात्याकडून आणि जसे आता अरबी समुद्रातील वारे त्याला जोडली जातील तशी त्याची गती वाढू शकते. त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस देण्याची क्षमता त्यामध्ये आहे. त्यामुळे काही विभागात अतिवृष्टी तर काही विभागात मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील महाराष्ट्रामध्ये होईल. दुष्काळी भागावर याचा अधिक प्रभाव असल्यामुळे दुष्काळ निवारणासाठी याचा उपयोग होईल. मात्र ज्या ठिकाणी पाणी प्रकल्प भरलेले त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते असा अंदाज आपण दिलेला आहे. आपण बघतो त्याची गती 31 तारखेला वाढते, परंतु ते मध्य प्रदेश, गुजरात असं सरकण्याची शक्यता आहे. तरी देखील वादळी प्रभाव असल्यामुळे द्रोणीय स्थिती त्याची महाराष्ट्रावर असल्यामुळे महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस प्रभाव टाकेल असा अंदाज आहे. आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये अगदी उत्तर सोलापूरपासून जळगावपर्यंत आणि संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. अजूनही ते छत्तीसगडमध्येच दाखवण्यात आलेला आहे. अजून त्याचा पूर्ण महाराष्ट्रावर प्रभाव सुरू झालेला नाही, परंतु विदर्भातून हळूहळू प्रभाव सुरू झालेला आहे. आता कोणत्याही क्षणी विदर्भात मुसळधार पाऊस काही विभागात सुरू होऊ शकतो. यामध्ये नांदेड, वाशिम, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अगदी परभणी, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर अशा बऱ्याच विभागात याचा प्रभाव दाखवण्यात आलेला आहे. आज दिवसभरात हा प्रभाव वाढत जाईल. उद्या देखील जळगाव, अकोला, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या विभागात त्याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे आणि उद्या दुपारनंतर हे उत्तर महाराष्ट्रातून उत्तरेला निघून जाईल आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी होऊन जाईल. आपण एक खंडाचा अंदाज 1 तारखेपासून दिलेला आहे. किरकोळ स्थानिक परिस्थिती वगळता फार मोठे पाऊस महाराष्ट्रात ऑगस्टच्या पहिल्या भागामध्ये नाही आहेत. आता आपण 2 तारखेला थोडं मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलकं वातावरण बघतो, कोकणामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भ, कोकण असं वातावरण स्थानिक स्वरूपात दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा अतिशय कडकडीत खंड नाही. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण हलकं वातावरण 4 तारखेलाही आहे. 5 तारखेला मात्र विशेष वातावरण नाही. 6ला थोडं दक्षिण किंवा पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा या ठिकाणी वातावरण आहे. 7 तारखेला मात्र फारसं वातावरण नाही. 8 तारखेलाही विशेष वातावरण नाही. 9 तारखेलाही विशेष वातावरण नाही. 10 तारखेला विशेष वातावरण नाही, मात्र घाटमाथ्यावर कोकणात सरी असू शकतात. जवळपास 12 तारखेपर्यंत पुढे फारसं पावसाळी वातावरण नाही. त्यामुळे एक मोठा खंड आपण ऑगस्टच्या सुरुवातीला बघणार आहोत. मात्र आपल्याला यामध्ये बदल होताना दिसेल 13 तारखेपासून. विदर्भाकडून एक नवीन सिस्टम विकसित होईल आणि ती विदर्भातील पूर्व भागाला पाऊस देण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीचं डीप डिप्रेशन आता पुढे सरकतंय त्याच पद्धतीचं एक डिप्रेशन 13 तारखेनंतर पूर्व भारताकडून महाराष्ट्राकडे किंवा मध्य भारताकडे सरकेल असा अंदाज कायम आहे.
प्रशांत महासागरात या ठिकाणी आपण एक वादळ बघतो, दुसरं वादळ आपण या ठिकाणी बघतो आणि हे वादळं एकापाठी एक येत आहेत, परंतु यांचा मार्ग हा असा वरती आहे. परंतु हे या ठिकाणी जाऊन नंतर पुन्हा एकदा खाली येणार आहेत आणि या भागापासून ते अगदी बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचणार आहे. असा त्याचा पुढचा प्रवास आहे आणि त्यानंतर हीच वादळं अशी थोडी थोडी खाली सरकणार आहेत आणि त्यांचा प्रवास या ठिकाणापर्यंत येईल आणि इथून त्याचे काही अंश भविष्यामध्ये बंगालच्या उपसागरात पोहोचतील व या ठिकाणाहून तयार होणाऱ्या सिस्टम या महाराष्ट्रावर येण्यासाठी तयार असतील. त्यामुळे आपल्याला उत्तरार्ध जो आहे ऑगस्टचा तिथपासून पुढे महाराष्ट्रासाठी अनुकूल पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे. त्याचा आपण थोडक्यात अंदाज या ठिकाणी जरी घेतला तरी आपल्याला बघायला मिळेल या सिस्टम कशा पद्धतीने पुढे जातात आणि नंतर त्या फिरून या ठिकाणी आपण ही सिस्टम बघतो. या ठिकाणी भूभागावर आलेली आहे. त्याच्यानंतर आता ती पुढे भारताकडे सरकते 12-13 तारखेला आणि 13 तारखेला जवळपास ती बंगालच्या उपसागरात तिचा अंश या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि तो या ठिकाणी प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की या सिस्टमला बळ मिळण्यासाठी हे वातावरण कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे ऑगस्टचा पूर्वार्धाचा खंड संपताच पावसाचा प्रभाव सुरू होईल आणि दरम्यान आयोडी देखील सक्रिय झालेला असणार आहे. जे पॉझिटिव्ह आयोडी हा अधिक प्रभावी होत जाईल आणि मग त्याचा परिणाम देखील आपल्याला बंगालच्या उपसागरातून तयार होणाऱ्या वादळी प्रणाल्या या मध्य भारतावर महाराष्ट्रामध्ये प्रभाव टाकतील. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या जवळपासचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो असा अंदाज आहे. आपण 15 ऑगस्टला परतीच्या पावसासंदर्भातला पहिला अंदाज देत असतो आणि तो आपल्याला 15 ऑगस्टला मिळेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.